महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आता हे जे असं केलं तर या ठिकाणची जी मसल्स उडती दिसती बघा तुम्हाला। तुमचं नाव काय? रामेश्वर पांडुरंग। आज इथं ॲक्युपेक्चर सेंटरला आलेले आहे तुम्ही, तर कुणाला दाखवण्यासाठी आले? मित्राला आणले, कंबर दुखत आहे ना त्याच्यामुळं। कंबरदुखीचा त्रास आहे। कुठून आलेले तुम्ही? आम्ही वेरूळ। तर तुम्हाला इथली माहिती कशी भेटली? याला मोबाईलवर मोबाईलवर। तर तिथं तुमच्या तिकडे भरपूर दवाखान्यात, तिथं तुम्ही दाखवलं नाही का? नाही रे, संभाजीनगरला दाखवलं होतं। किती वर्षापासून त्रास आहे सर? त्याला आता काय 2 महिन्यापासून तिकडे काही फरक झाला नाही तुम्हाला? आता पहिल्यांदाच आले तुम्ही? हा नाही, पहिल्या वेळेस ना। पहिली वेळ थेरपी झाली का मग तुमची? हा नाही अजून, त्याला नंबर लागणार आहे। नाव महेश शेडुते। मी संभाजीनगर बालाजीनगरमधून इथे आलेली आहे। माझ्या मिस्टरांना पाठीचा त्रास होता आणि सासूबाईंना गुडघ्याचा त्रास आहे। सासूबाईंनाही खूप फरक वाटला आणि माझ्या मिस्टरांनाही 75% फरक वाटला। नाहीतर अगोदर त्यांना चालायला, फिरायला किंवा उठायला खूप त्रास व्हायचा, पण थेरपी घेतल्यानंतरपासून त्यांना म्हणजे 75%च्या वरती जास्त फरक पडलेला आहे। तुम्हाला इथली माहिती कुठून भेटली? असं तर एकमेकांकडनं माहिती होती, बाबा तुमचं दुखत होतं, तुम्हाला कुठे बरं वाटलं, मग त्यांनी सांगितलं। अशा आमच्या ताई होत्या। जसं आता तुम्ही ॲलोपॅथीचे दवाखान्याचे इलाज हो, केलेले आम्ही आहेत आता भरपूर केलेत, पण खर्च तर दोन्हीकडे सारखाच होतो। जास्त तर ॲलोपॅथिकमध्ये होतो, कारण की फीस वेगळी जाती, गोळ्या 1,500-2 हजारापर्यंत जातात। तसं फीसचं काही घेणं नाही, आपल्या फरक पडल्यावर असतं। आता तिथं दाखवलं, तिथं काहीच फरक पडला नाही। इथे आल्यावर एका ट्रीटमेंटमध्ये फरक पडला, त्याच्यामुळे आम्ही परत रिपीट आलो इथे। आपलं नाव? शेडुते, दीपाली शेडुते। आलेले आहेत। तुम्ही कुठून आलेले आहेत आणि कोणाला घेऊन आले आहेत आणि काय झालं? अकोल्यावरून आलो। माझा मित्र आहे अतुल इंगळे, त्यांच्या सोबत आलेलो आहे। कुठून आलेले तुम्ही? अकोला, बाळापूर अकोला। काय त्रास आहे? पर अतुल हा पेशंट आहे, तर आता येतो जरा सांगा। पायाचा आणि कमरेचा त्रास। तर कुठून आले? अकोला। अकोला। तर तुम्हाला इथली माहिती कशी भेटली सर? मोबाईलवर ऑनलाईन। ठीक आहे। आता तुम्ही पहिलाच दिवस आहे का? पहिलाच दिवस आहे, ट्रीटमेंट बाकी आहे अजून। किती वर्षापासून त्रास होतो? हॉस्पिटल आहे 8-10 वर्ष झाले। आता पाहू काय फरक। आयकॉन हॉस्पिटल अकोल्यामधून नामांकित आहे आणि अकोल्यामध्ये खूप हॉस्पिटल्स आहेत। ते सोडून आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं आला नाही, मला तो कोणत्या डॉक्टरकडे गेलं ते ऑपरेशन वगैरे हेच सांगतात। त्याच्यापेक्षा हे जर वरच्यावर होत असेल तर मग हे करून पाहणं काय योग्य वाटलं मला। सर, मी डिसेंबर जानेवारीपासून खूप परेशान होतो। माझा कमरेचा त्रास होता। मी हेडगेवार हॉस्पिटलला 2 महिने ट्रीटमेंट घेतली, वेलकेअर हॉस्पिटलला 2 महिने ट्रीटमेंट घेतली, 2दा MRI केला, जेम्बो एक्सरे 3दा केले, पण कुठलाच फरक जाणवला नाही। गेल्या हप्त्यामध्ये मी शिंदे सरांचा मला ॲड्रेस मिळाला, शिंदे सरांकडे आलो तर 90% मी ओके झालो। माझ्या ॲलोपॅथिकच्याही गोळ्या मी बंद करून टाकल्या। आजचा माझा हा सेकंड थेरपी आहे, आजची दुसरी चक्कर आहे। 90% मी जवळपास ओके झालो। मला पहिले वाकायलाही त्रास होता, आता मी वाकू शकतो, चालू शकतो, पळू शकतो। आपण औरंगाबाद शहर? मी छत्रपती संभाजीनगर। आपण कुठल्या बिझनेस? सर, माझा बैठकीचा व्यवसाय आहे। मी सुवर्णकार कारागीर आहे। ॲक्च्युली माझं 25 ते 30 वर्षापासून बैठकीचंच काम आहे।
हा प्रॉब्लेम साहजिक होता, पण जास्त त्रास वाढल्यामुळे मी ती ट्रीटमेंट घेतली. मला फरक जाणवलाच नाही, तर 100% मला फरक पडला आहे. आपलं पुन्हा मी महेश दिगंबर शेडूते, बालाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. इथून बॅक साईडची पूर्ण लस या इथपर्यंत टाचेपर्यंत, आणि मग टाच आहे ना, माझ्या 2 टाटा सुटल्या होत्या आता या. तर आता मी आज खूप फरक जाणवला मला. आता माझे 10-12 वर्षापासून दुखतो आणि 10-12 वर्षापासून त्रास होतो. हो, मी सगळे ट्रीटमेंट घेतले, बाकीचे सगळे खूप दूर ठिकाणी जाऊन आलो, पण काही फरक आतापर्यंत जाणवलं नाही मला. तात्पुरता फरक जाणवल्यानंतर परत तसं दुखायला लागलं होतं. आता इथं कसं वाटतंय तुम्हाला? आता थोडं बरं वाटतंय. आता पहिलेच वेळेस आलेलो आहे मी. मी सगळं टेस्ट केलेली. हो, सगळे MRI, एक्सरे सगळे काढलेले मी. दुखणं येतं तुझं? हां, दुखणं येतं. साहित्य का म्हणते जरा. थेरपी झाली काय? हो, आता झाली. आज पहिली वेळेस आलेलो मी. थेरपी झाल्यानंतर काही तुम्हाला फरक जाणवला? थोडा 80%-90% फरक जाणवला. जसं आता तुम्ही ॲलोपॅथीचे ट्रीटमेंट केले, औषध गोळ्याचे केले, त्याच्यात तुम्हाला फरक त्यात जास्त जाणवला का या ट्रीटमेंट? याच्यात जास्त. आणि हे प्रॉपर ट्रीटमेंट आहे. याची जी गरज असेल तर ते ट्रीटमेंट आहे. बाकी गोळ्या औषध घेऊन काही फरक नाही. आपलं नाव? राजू पैठणकर. असाध्य आजार म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे जे येणारा रुग्ण आहे तो काशी करून आलेला असतो. म्हणजे काशी याचं सांगायचं असं आहे की सगळीकडे दाखवून आलेला असतो. एकही पेशंट असं नाही की एक्सरे MRI काही काढून नाही आलेला असतो. सर्व रिपोर्ट्स करून नाना प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये दाखवून आलेला प्रत्येक रुग्ण आमच्याकडे येत असतो. तर आपल्याकडं कुठलीही ॲलोपॅथी औषधी न देता आपण जुन्या काळातली जी पारंपरिक उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीने आपण संयुक्त उपचार पद्धतीने उपचार करून पेशंटला जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी उपचारांना आपला होत असतो. आणि आपल्याकडं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातून पाठीमागून एक लंडनचे पेशंट होते, कॅनडाचे, असे इतर देशातूनही पेशंट आपल्याकडे उपचारासाठी येतात. त्यांचे म्हणजे अक्षरशः त्यांचे डॉक्टर, त्यांचे मुलं डॉक्टर होते दोन्ही. त्यांना कानाचा त्रास होता. कानामध्ये टिनिटस असा आजार आहे की तो कुठंच ठीक होत नाही. तसे आजारही आपण बरेचसे आपल्या थेरपीने ठीक करू शकतो. आपली ही उपचार पद्धती म्हणजे जुन्या काळातलीच उपचार पद्धती आहे. पहिले शॉर्टकट सांगायचं झालं म्हणजे पहिले जुने जे लोक राहतात, डोकं दुखायचं तर त्यावेळेस काय करायचं, डोकं दाबून घ्यायचे, उतरून घ्यायचे, किंवा आपण आताही अंग शेपून घेतो मुलांकडून त्याच्यावर. ही एक ॲक्युप्रेशरचाच भाग आहे. त्याच पद्धतीला आम्ही थोडंसं डेव्हलप करून त्याच पॉईंटला आम्ही ॲक्युपंक्चर करतो, कपिंग करतो, मसाज करतो, ॲक्युप्रेशर करतो, स्टीम बाथ, अशा वेगवेगळ्या थेरपी करतो आपण. आणि त्याने खूप पेशंटला फायदा होऊ राहिला. अजून काय? ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर याच्याबद्दल काय फरक आहे? ॲक्युप्रेशर म्हणजे हा जो पॉईंट आहे याला ॲक्युप्रेशर करणे. आता ह्या पॉईंटला आता हे मी केलं ॲक्युप्रेशर. तर बऱ्याच वेळेस ॲक्युप्रेशरना फायदा होत नाही. आपण त्याच पॉईंटला ॲक्युपंक्चर करणार. ॲक्युपंक्चर केल्यानंतर त्याला परमनंट रिलीफ भेटतो. म्हणजे मधली जी व्हेन्स असते, मॅन्युअल असतो. आपले महानगरपालिकेवाले काय करतात, ड्रेनेज लाईनमधले जर कचरा अटकला तर त्याला काय करतात, ॲक्युपंक्चरच्या सहाय्याने त्याला नेट काय तर सहाय्याने त्याला कचरा हटवून देतात. तसं आहे, या पूर्ण व्हेन्स असतात. या व्हेन्सला आपण ॲक्युपंक्चर करून त्याच्यामध्ये तिथं जे ऑब्स्ट्रक्शन राहतं, ज्या ठिकाणी ब्लड सप्लाय होत नाही त्या ठिकाणी आपण ॲक्युपंक्चरच्या सहाय्याने तिथं ब्लड सप्लाय प्रॉपर करण्याचं काम करत असतो. आता बरेचसे असे मॅजिक पॉईंट आहे. आता तुम्ही 1 लाख रुपयाची टॅबलेट घ्या. आमच्या ह्याच्यामध्ये असा एक पॉईंट आहे. आता हा जो पॉईंट SI3 नावाचा पॉईंट आहे इथं, ह्या पॉईंटला तुम्ही इथं दाबा, इथं चिमटा घ्या, लगेच मान हलवून बघा, 0 मिनिटात मान फ्री होऊन जाईल. एवढा मॅजिक पॉईंट आहे. दुसरा एक ॲक्युपंक्चर पॉईंट असा आहे, ह्या ठिकाणून तुम्ही इथं दाबा, दाबल्या उलटी स्टॉप होत जाते 0 मिनिटात. बऱ्याच वेळेस टॅबलेटची पॉवर सुरू व्हायलाच 15-20 मिनिटं लागते. यांनी दाबल्या एवढं फास्ट रिझल्ट आहे. सांगायचं असंच आहे की जास्तीत जास्त लोकांनी ॲलोपॅथी खाऊन किडनी लिव्हर खराब करण्यापेक्षा या थेरपीकडे जाणं खूप गरजेचं आहे आजकाल. ॲक्युपंक्चरमध्ये किती याचा इलेक्ट्रिक करंट सोडला जातो? याच्यामध्ये DC असतं, याच्यामध्ये सेल असतो छोटासा. त्याच्यावर आपण काही पॉईंट असतात ज्या ठिकाणची मसल बंद पडली असती, वर्क करत नाही, काम करत नाही. आपण तिला थोडंसं शॉक देऊन तिला आपण जनावराला पुराण मारल्यासारखं जसं ॲक्टिव्ह करून ती लगेच पुन्हा काम करायला सुरुवात करते.
एवढं आपण ॲक्युपंक्चरनं करू शकतो. एक्सरे एक्सरेची त्याची गरज पडत नाही, पण आमच्याकडे पूर्ण पेशंट एक्सरे करूनच आलेले असतात, 2-2-3-3 एक्सरे करून. आणि बऱ्याच वेळेस आमच्याकडे आलेला पेशंट आहे, आम्ही काय करतो एक्सरे वगैरे MRI वगैरे बाजूला ठेवतो पहिले. आम्ही त्यांचा आमचे ठराविक काही पॉईंट आहे, MRIमध्ये जर CC मानेमध्ये नस दबली काही झाली तर आम्ही काही पॉईंटला आम्ही प्रेस करतो आणि पेशंटला करेक्ट सांगतो की तुमच्या 6व्या आणि 7व्या मणक्यात जी जाणारी जी नर्व आहे ती कॉम्प्रेस झाली, त्या ठिकाणी डिस्बल झाला आहे. आणि पेशंटला विचारतो आम्ही, तुम्हाला त्या 5-7 हजार रुपये घालून जे सांगितलं तुम्हाला काय सांगितलं? मग पेशंट म्हणतात की तुम्ही जे सांगितलं फक्त 200 रुपये कन्सल्टेशन करून आम्हाला 7-8-10 हजार रुपये घालून तेच सांगितलं. म्हणजे एवढा डिफरन्स आहे. म्हणजे प्रॉपर आपण जर आम्ही फील होतं आम्हाला लगेच त्या ठिकाणी कोण्या ठिकाणी येतो. आता हे पेशंट आहे, हे पहिल्या दिवशी आले होते, यांना पहिल्या सेशनमध्ये 80% फरक पडला एकाच दिवसामध्ये, आणि आले त्या दिवशी पूर्ण वागता येत नव्हतं त्यांना. आज ते दुसऱ्या सेशनला आलेले आपल्याकडे. लंबार थोरेसिक आणि सर्वायकल हां. असे स्पॉन्डिलायसिसचे हो, भरपूर प्रकार पेशंट आहेत. असतात. हो, हे सगळे प्रकार आपण क्युअर आपण मान, पाठ, कंबर, गुडघे कुठलाही बॉडीचा पेन असलं कमी करू शकतो आपण. आणि हिप जॉईंट, नी जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे किंवा हो, ते पण कमी करू शकतो. जे पॅरालिसिसमध्ये या पेशंटचं बोलणं जातं, आपण त्याला टंग ॲक्युपंक्चर करतो, म्हणजे जीभ बाहेर पकडून थोडीशी त्या ठिकाणी ॲक्युपंक्चर करतो. हे जे ॲक्युपंक्चर हे जे एक्सपर्ट डॉक्टर्स करतात. आता याच्यामध्ये आपण मोटर एरियाला स्टिम्युलेशन दिलं. बऱ्याच वेळेस ह्या ठिकाणी जर ॲम्ब्युलेजन जर क्लॉट जर आला डोक्यामध्ये तर ह्या साईडला पॅरालिसिस होतं, किंवा ह्या साईडला क्लॉट जर अटकला तर ह्या साईडला पॅरालिसिस होतं. आम्ही काही ह्या साईडला पॅरालिसिस झाला तर आम्ही ह्या ठिकाणी ॲक्युपंक्चर पॉईंट लावून त्या ठिकाणी त्या ऑब्स्ट्रक्शनला आम्ही कमी करण्याचं काम करतो ॲक्युपंक्चरद्वारे. सर, आज घडीला जे लोकांमध्ये पाहिलं जातं की जसं मणक्याचे आजार आहेत, पाठीचे आजार हो. आहेत, त्याचप्रमाणे जे हवा मारण्याचं जे आहे हो, हो. पॅरालिसिस, Paralysis, बरोबर. तर हे आजार फार वाढत आहेत. हो, खूप तर वाढत. यावर लोकांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय यात पथ्य पाळायला पाहिजेत? तसं आहे, पहिली गोष्ट योगा हे करणं गरजेचंच आहे त्याच्यासाठी. आणि ह्या गोष्टी BP वाढल्यामुळं, BP कशामुळे वाढते? स्ट्रेसमुळं. स्ट्रेस जास्त वाढलं की आता समजा आपली ही पाईपलाईन आहे, रक्तवाहिनी ही पाईपलाईन आहे, आपण तिच्यामध्ये जर कधी 3ची पाईपलाईन आहे तिच्यात 5ची पाईपलाईन जोडली तर कुठंतरी ती फुटणारच. मग ती ह्या ठिकाणी फुटते, या ठिकाणी फुटते, किंवा हार्ट अटॅक समजा अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. शहरामध्ये खूप म्हणजे हॉस्पिटल्स आहेत आणि काही ट्रीटमेंटचे आपल्यासारखे ट्रीटमेंटचे हो. केंद्र आहेत, तर ही रुग्णांचा ओढा आपल्याकडे जास्त आहे. आता कसं आहे, प्रत्येक पॅथी आपण कोणत्याच पॅथीला नाव ठेवू शकत नाही. म्हणजे त्याच्याकडेच तो डोकं उतरायला गेला पाहिजे आणि सकाळीच बोलवायचे ते. सर, कोणताही आजार जे येतो, आजार होण्या अगोदर आपलं शरीर जे ते सूचना देतं सर. तर लोकांनी जसं जर आता पुढं आजारापासून वाचण्यासाठी आता काय काय करायला पाहिजे, जसं काय चेकअप करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? आता बाकी 6 महिन्याला तरी चेक करत नाही, ब्लड टेस्ट वगैरे बाकी समजा कोलेस्ट्रॉल, BP, शुगर या गोष्टीचे वारंवार चेक करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस लोकांना माहीतही नसतं BP आपल्याला आहे म्हणून, ते अधूनमधून तरी चेक करायला पाहिजे. असं आपण काय BP चेक नाही केले तर मग ते पॅरालिसिस होऊ शकतो, हार्ट अटॅक होऊ शकतो. ज्या तुम्हाला रक्त पातळ करायच्या गोळ्या आहे, इकोस्प्रिन वगैरे, त्या बाकी तुम्ही त्या कंटिन्यू घ्यायला पाहिजे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. मी रामेश्वर शिंदे. आपला इथं आता आपला पहिला ॲड्रेस होता TV सेंटरला, तिथला आपण बंद करण्याचं कारण असं आहे की तिथं खूप लोकांना आपल्यामुळं त्रास व्हायचा. त्याच्यामुळं आपल्या ज्या वेगवेगळ्या नंबर प्लेट राहायच्या, म्हणजे वेगवेगळ्या हिंगोली पासिंग, अमरावती, बुलढाणा, पुणे, दूरदूरच्या पासिंग राहायच्या. लोक डायरेक्ट आमच्याकडे यायचे. हे पेशंट गाडी कोणाकडे आली असेल, इथं आली असेल, तुमच्या पेशंट आमच्या समोर गाडी लावली, काढायला लावा. त्याच्यामुळं आपण काय केलं, आपण हे आपल्या पार्किंगनुसार, आता समोर आपलं काम चालू आहे अर्धा एकरमध्ये, तर त्या ठिकाणी अशी सुविधा होणार आहे की तिथं 100 कार पार्किंग करणार आहे आपण, आणि 50-50 लाखाची आपण जर्मन टेक्नॉलॉजीची पॅरालिसिससाठी स्पेशल मशनी बोलवणार आहे आपण. जे पेशंट वर्षानुवर्ष थकून गेले उपचार करून, त्यांच्यासाठी आपण ती समाजसेवा म्हणून बरेचसे आपण तिथं काम करणार आहे आपण त्या ठिकाणी. सर, कोणत्या रुग्णांनी तुमच्याशी संपर्क कसा करावा असं आवाहन करणार? आता आपण मान, पाठ, कंबर, डोकेदुखी, मायग्रेन भयानक, पॅरालायसिस, अर्धांगवायू, जे स्पायनल इंजुरी राहते किंवा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांची इंजुरी होती त्यांना, तसेही पेशंट आपण हे करू शकतो.
किंवा IBS पोटाचे जे त्रास असतात, बऱ्याचशांना जुनाट पोटाचे त्रास असतात. आता एक पेशंट आहे, कालचं एशियन डायग्नोस्टिकला दाखवून आलं. हे नवीन ॲड सारोळा पाटा, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर चौका म्हणून गाव आहे इथं. हरसूळ टी पॉईंटपासून हल्ली 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आपला मोबाईल नंबर आहे 9545 148200. या नंबरला तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर या नंबरला तुम्ही आता सगळ्यांचं रिप्लाय देऊ शकत नाही, हजारो कॉल येतात रोजचे. आता आम्ही त्याच्यावर ऑप्शन आज ठेवले, प्रत्येकाने व्हॉट्सअपला हाय जरी पाठवलं त्यांना ते पूर्ण ॲड्रेस वगैरे पाठवतो. त्याच्यामुळे सर्वांनी हे नंबर सांगितला, या नंबरला व्हॉट्सअपला हाय असा मेसेज केला की तुम्हाला कसं यायचं, काय येतं. बरेचसे ॲटोवाले त्याच्यावर परवा दिवशी त्यांनाही आपण माहिती देत असतो. परवा एका ॲटोवाल्याने टी पॉईंटपासून इथं सोडायचे 1000 रुपये घेतले. तसंही आपण आपला व्हिडिओमध्ये सांगितलं लोकांना की हरसूळ टी पॉईंटपासून 30-40 रुपये देऊन सिटी बसनं येऊ शकता, कारण की लोकांनाही खर्चात गेले नाही पाहिजे. कारण की बरेचसे दूरदूरचे लोक राहतात, त्यांच्यासाठी सोयीस्कर झालं पाहिजे. रेल्वे स्टेशनपासून 40-50 रुपये लागतात सिटी बसनं. 6-7 वाजेपासून लोक येऊन बसतात. आपलं टायमिंग किती ते किती? सकाळी 10 ते या ठिकाणी आपण 5 पर्यंत सुरू केलं. पहिले 10 ते 2च होतं, पण पेशंटचा फ्लो एवढा वाढला की पेशंट करायलाच वेळच पुरत नाही. दिवसभर बिझी राहतो आणि आपण मोस्टली स्वतः उपचार करतो. पेशंट कमी झाले तरी चालतात,